स्वागत आहे मित्र तुमच्या आपल्या सर्वांच्या वरती चॅनल दररोज नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आलेली महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची बाकी होती, म्हणून विद्यार्थ्यांनो ही अपडेट मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. झेडपी भरती वेळापत्राबाबत मित्रांनो ही अपडेट आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं आहे आरोग्यसेवक ग्रामसेवकांच्या मित्रांनो पदभरती परीक्षेसाठी मित्रांनो मुहूर्त मिळत नाही आहे. आता विद्यार्थ्यांनो हा मुहूर्त कधी मिळणार आहे, तर हा मुहूर्त मित्रांनो आपण ज्यावेळेस या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत त्यावेळेस मित्रांनो हा मुहूर्त मिळणार आहे. फक्त असं विद्यार्थ्यांना चालणार नाही की सर आरोग्यसेवकचं वेळापत्र कधी येईल, सर ग्रामसेवकचं वेळापत्र कधी येईल, सर एक्झाम होतील का, हे विद्यार्थ्यांना चालणार नाही. आपल्याला ठिकाणी मित्रांनो काही ना काही ठिकाणी पावलं उचलावी लागतील, तेव्हाच तुमचं वेळापत्र येणार आहे. आता विद्यार्थ्यांनो हे पावलं कसे उचलावे लागतील संपूर्ण तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करतो. प्लसमध्ये मित्रांनो झेडपीचं वेळापत्र येण्यामागचं रिझन काय येत नाही आहे त्याचं कारण आहे तुम्हाला मी सांगतो. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओवर नवीन असल्यास सर्वांनी ताबडतोब व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावरती क्लिक करायचे, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा मित्रांनो, तब्बल 3 वर्षांपासून होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक आणि आरोग्य विभागातील मिळून 635 पदांच्या पदभरतीला मित्रांनो पेसा क्षेत्राच्या मुद्द्यावरून ब्रेक लागलेला आहे. कोणत्या मुद्द्यावर मित्रांनो? पेसा क्षेत्राच्या मुद्द्यावरून ठिकाणी ब्रेक लागलेला आहे. आणि जर खरं बघायला गेलं मित्रांनो तर पेसाच्या ठिकाणी कोणताही प्रॉब्लेम नाही आहे. बघा, भरती प्रक्रिया मित्रांनो स्थगित नाही असं स्पष्टपणे मित्रांनो सुप्रीम कोर्टाने म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं. बघा, सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषदेच्या पदभरतीला स्थगित दिली नाही आहे. अंतिम टप्पा मित्रांनो वगळता पदभरती घ्यावी. बघा काय सांगितलेलं सर्वोच्च न्यायालय स्पष्टपणे मित्रांनो या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर केलं आहे की विद्यार्थ्यांनो पदभरतीला कोणताही अडथळा नाही आहे. विद्यार्थ्यांनो जो अंतिम टप्पा असतो म्हणजे जॉईनिंगचा जो टप्पा आहे तो वगळता मित्रांनो पदभरती घ्यावी. मग तुमची वेळापत्र जाहीर करावं, एक्झाम घ्यावी, निकालही जाहीर करावं, ही सर्व प्रोसेस करून ठेवावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. असे आदेश मित्रांनो न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील भरतीची प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी मित्रांनो उमेदवारांमधून केल्या जात आहे. मात्र शासन भरतीच्या दृष्टीने कुठलाही निर्णय घेत नसल्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजीचं सूर उमटत आहे. बघा मित्रांनो, यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा कोणताही दोष नाही आहे. फक्त मित्रांनो सरकारकडून काय कारण सांगितलं जात आहे की पेसाचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मित्रांनो पदभरतीला ब्रेक लागलेला आहे. आता विद्यार्थ्यांनो हा जो मुद्दा आहे यामुळे मित्रांनो झेडपीचं वेळापत्र जाहीर होत नाही आहे, झेडपीची एक्झाम होत नाही आहे. आता पुढे जर तुम्ही बघितलं तर आचारसंहिता जाहीर होत आहे. आता विद्यार्थ्यांनो आचारसंहिता जर या ठिकाणी लागल्या तर तुमचं वेळापत्र कधी जाहीर होणार, तुमची एक्झाम कधी होणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून विद्यार्थ्यांची मागणी काय तर तेही बघून घ्या. तो विद्यार्थ्यांच्या मागण्याशी जाहिरात निघून जवळपास 8 महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मागील वेळीपेक्षा यंदा परीक्षा शुल्कामध्ये वाढ केली, मात्र आरोग्यसेवक ग्रामसेवकांचा पेपर अद्यापही झाला नाही. पेसा क्षेत्रातील मुद्द्यावरील न्यायालयीन सुनावणी होण्यापूर्वी परीक्षेचे वेळापत्र जाहीर करावे आणि परीक्षा घेऊन निकालसुद्धा लावण्यात यावा ही मागणी विद्यार्थी करत आहे. पण मित्रांनो सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. सरकार काय सांगत आहे की पेसाचा जो मुद्दा आहे त्यामुळे पदभरतीला ब्रेक लागला आहे. पण मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे क्लिअर केलं आहे की फक्त अंतिम जो टप्पा आहे तो वगळता मित्रांनो पदभरती घ्यावी, निकाल जाहीर करावा, वेळापत्र जाहीर करावं असं मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने सांगून दिलं आहे. पण विद्यार्थ्यांनो तरीसुद्धा सरकारतर्फे पदभरतीची हालचाली दिसत नाही आहे. मग यासाठी आता आपल्याला काय करावं लागणार आहे तर विद्यार्थ्यांनो आपल्या ठिकाणी ॲक्शन घ्यावी लागणार आहे. म्हणजेच काय करावं लागणार आहे तर आपल्याला मित्रांनो ठिकाणी स्वतः त्यांना दररोज मित्रांनो कॉल करावे लागणार आहे. जेव्हा मित्रांनो जास्त विद्यार्थी कॉल करतील तेव्हाही त्यांच्यावर मित्रांनो प्रेशर येईल, तेव्हाच मित्रांनो जे मंत्री महोदय असतील तेही त्या विभागाला आदेश देतील आणि मित्रांनो ग्रामविकास पदभरतीचं वेळापत्र जाहीर करेल आणि आचारसंहितेच्या अगोदर मित्रांनो तुमचं वेळापत्र येऊन तुमच्या ठिकाणी एक्झाम होतील. जर मित्रांनो हे नाही केलं तर तुमची आचारसंहिता लागून जाईल आणि आचारसंहिता लागली तर तुमचं वेळापत्र जाहीर होणार नाही, तुमची एक्झाम होणार नाही. आणि मग मित्रांनो कारण सांगितलं जाईल की आचारसंहिता लागली म्हणून तुमचे वेळापत्र जाहीर झाले नाही, आचारसंहिता आहे म्हणून तुमची एक्झाम होणार नाही. कारण सर्वच जण मित्रांनो निवडणुकीमध्ये बिझी असतील, मग तुमच्याकडे कोण लक्ष देणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि निवडणुका संपल्या, आचारसंहिता संपली, त्यानंतर मग मित्रांनो तुम्हाला कारण सांगितलं जाईल की काही तांत्रिक कारणास्तव झेडपीच्या ठिकाणी एक्झाम कॅन्सल केली, आरोग्यसेवकची एक्झाम कॅन्सल केली, आरोग्यसेवक नंतर ग्रामसेवक या जी काही पदभरती त्या ठिकाणी रद्द केली असं कारण सांगून दिलं जाईल आणि तुमची झेडपीची पदभरती रद्द केली जाईल असं मित्रांनो ठिकाणी विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. तर ते व्हायला नको म्हणून काय करायचे, आचारसंहितेच्या अगोदर याच महिन्यामध्ये तुमचं वेळापत्र आलं पाहिजे आणि एक्झाम सुरू झाली पाहिजे. यासाठी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी कॉल मोहीम सुरू करायची, ट्विटरवर करायचे, निवेदन द्यायचे, प्रत्यक्षामध्ये त्यांची भेट घ्यायची, तेव्हा तुमचं वेळापत्र येईल. आणि उद्यापासून मित्रांनो आपल्याला हे सर्व काम सुरू करायचं आहे. आणि विद्यार्थ्यांनो ह्यासाठी तुमची गरज आहे, तुमचं सपोर्ट गरजेचं आहे. तुमचं सपोर्ट असेल तर उद्यापासून आपण हे सर्व काम सुरू करणार आहोत. जर तुमचं सपोर्ट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर माझा सपोर्ट आहे, सर आम्ही तुम्हाला ठिकाणी पूर्ण सपोर्ट करणार आहोत. विद्यार्थ्यांनो उद्यापासून आपल्याला हे सर्व ॲक्शन करायचे आहे. सर्व जी काही प्लॅनिंग आहे ही तुम्हाला करायची आहे. विद्यार्थ्यांनो फक्त मी तुम्हाला रोडमॅप सांगणार आहे, सर्व ठिकाणी इन्स्ट्रक्शन देणार आहे की कशाप्रकारे आपल्या ठिकाणी ॲक्शन घ्यायचे, सर्व नियमांचं, सर्व विद्यार्थ्यांनो
कोणत्याही गोष्टीचं उल्लंघन होणार नाही असं आपल्या ठिकाणी मित्रांनो सर्व काम करायचे आणि तुमचं वेळापत्र आणायचे आणि तुमची एक्झाम कंडक्ट करायला लावायची आहे। त्यासाठी मित्रांनो आता उद्यापासून आपल्या ठिकाणी कॉल मोहीम सुरू करायची आहे। त्यासाठी तुमचा जर सपोर्ट असेल तर लिहून पाठवा की सर आमचा सपोर्ट आहे, सर आम्ही तुम्हाला पूर्ण सपोर्ट करणार आहोत। विद्यार्थ्यांनो उद्या तुम्हाला ठिकाणी सर्व नंबर मिळतील, त्यावर तुम्हाला कॉल करायचे आणि मित्रांनो एकच प्रश्न सांगायचा आहे, जेडपीचं वेळापत्र कधी येईल, जेडपीचं वेळापत्र जाहीर करा, आजच्या शेवटच्या अगोदर एक्झाम घ्या। हाच विद्यार्थ्यांनो आपल्याला नारा सुरू करायचं आहे आणि जेडपीचं वेळापत्र आणायचं आहे। ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा। उद्यापासून मित्रांनो आपण ह्या मोहिमेला सुरुवात करणार आहोत, म्हणून सर्वांनी तयार राहायचं आहे आणि सपोर्ट आहे की नाही कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे। सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।